मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी 1 दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले। यात मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत 10% आरक्षणास मंजुरी देण्यात आली। यावर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। सगळे सोयरेच्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी होण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखालीच नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन 11व्या दिवशीही सुरू असताना आंदोलनस्थळी विशेष अधिवेशनाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याची सुविधा करण्यात आली होती। या अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचना कायद्यात रूपांतर होईल अशी अपेक्षा सकल मराठा समाजाची होती, पण ही अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना उपोषणकर्ते यांनी बोलून दाखवली। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण नको, कारण ते टिकेल की नाही याची शाश्वती नाही, अशी भूमिका नांदगाव येथील उपोषणकर्ते यांनी यावेळी मांडली आहे। आम्हाला सगळे सोयऱ्याचे आरक्षण पाहिजे, त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणार असल्याचे उपोषणकर्ते भास्कर झालटे, विशाल बडगुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, निवृत्ती खालकर यांनी सांगितले आहे। मराठा आरक्षण या विषयावर होणाऱ्या विशेष अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा परामर्श घेऊन चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अतितातडीची महत्त्वपूर्ण बैठक 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता उपोषणस्थळी घेण्यात येणार आहे। या बैठकीला तालुक्यातील सर्व मराठा आरक्षण क्रांतीवीरांनी, सकल समाज बांधवांनी, समर्थकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी आवाहन केले आहे। आज होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिवेशनाकडे महाराष्ट्रातील संपूर्ण गरजवंत मराठा डोळे लावून मोठ्या आतुरतेने होणाऱ्या कायदा पारित होणाऱ्या घटनेचा बारकाईने बघत होता, परंतु महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांचं संपूर्ण निराशा पदरी पडलेली आहे। जो मूळ मुद्दा होता सगळे सोयरेंच्या व्याख्येसह, त्या मूळ मुद्द्याला शासनाने बगल दिलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। या संदर्भात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उद्या अंतरवाली सराटी येथे 12 वाजता बैठक घेऊन या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे। ते जे काही पुढची दिशा ठरवतील त्या आंदोलनामध्ये संपूर्ण नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे क्रांतीवीर मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि हे आंदोलन शासनाला परवडणार नाही। शासन जे वारंवार सांगते कोणालाही धक्का न लावता, आम्ही सुद्धा कोणालाही धक्का न लावता यांना तोंडावर आपटणार आहोत। आता जे 10% आरक्षण दिलेलं आहे, तर त्या संदर्भात काय तुमचं मत? ती मागणीच नव्हती आमची, ती मागणी आमची नव्हतीच। मुळी आमची मागणी सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली होती आणि 50%च्या आतली मागणी होती। ही जी आता जे 10%चं आरक्षण दिलेलं आहे ते 50%च्या वर गेलेलं आहे आणि यापूर्वी असा प्रयत्न झालेला होता, हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। असं असताना सुद्धा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांचं मतदान लक्षात घेऊन आता हे सगळं खेळ चाललेला आहे। या मराठा आरक्षणाचं पूर्ण बट्ट्याबोळ झालेलं आहे आज। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।